विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी. शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. वैकुंठवासी गुरुवर्य महाराजांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या प्रवचनमालेच्या या वर्षीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सत्राला आपण प्रारंभ करतो आहोत. ताटीच्या अभंगांची पूर्वपीठिका काय आहे आणि या अभंगांचं वैशिष्ट्य काय आहे या संबंधातला विचार 2 दिवस आपण पाहून आलेलो आहोत. एकूण 11 अभंग आहेत. या सर्व अभंगांचं सविस्तर चिंतन वेळेच्या मर्यादेमध्ये शक्य होणार नाही, म्हणून त्याची मध्यवर्ती कल्पना, मध्यवर्ती या अभंगांचा जो विचार आहे तेवढाच विचार समोर ठेवावा एवढी एक अपेक्षा माझी स्वतःकडून होती. त्यामुळे सर्व अभंगांचं चिंतन करण्याच्या ऐवजी सर्व अभंगाच्या शेवटी मुक्ताबाई जो उपदेश करतात तो उपदेश महत्त्वाचा आहे. जिथे ताटी उघडा म्हणून विनंती आहे, ताटी उघडा असं म्हणून ज्ञानोबारायांना काही संबोधलेलं आहे, तिथला विचार हा महत्त्वाचा विचार आहे. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. इतुके टाकून शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आशा दंभ अवघे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. काम क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. असं प्रत्येक अभंगाच्या शेवटी इथपासून ते शेवटी अगदी तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा या मध्यवर्ती कल्पना या अभंगांच्या आहेत. सर्व अभंगाची ही मध्यवर्ती कल्पना आहे. मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांना उपदेश करावा असं नाही, हा सल्ला नाही. म्हटलं तर ही एक विनंती असू शकते, म्हटलं तर ही एक प्रार्थना असू शकते आणि म्हटलं तर हा एक उपदेशही असू शकतो. उपदेश कोणत्या स्वरूपाचा आहे याचा विचार आपण करून आलो. मुक्ताबाई वयाने लहान असल्या तरी मानसिक वयाचा विचार करता मुक्ताबाई ज्ञानोबारायांना उपदेश करू शकतात. दोघांचा अनुभव एक असल्यामुळे, दोघांची पारमार्थिक अवस्था एक असल्यामुळे त्या पारमार्थिक अशा कर्तव्याच्या संबंधानं दोघांमध्ये चर्चा होणं स्वाभाविक आहे. आणि त्या अर्थाने मुक्ताबाई ज्ञानोबारायांना काही सांगू शकतात, काही बोलू शकतात, हा त्यांचा अधिकार आहे. ज्ञानोबारायांना जगताच्या संबंधानं क्रोध निर्माण झाला, उद्विग्नता निर्माण झाली म्हणून त्यांनी ताटी लावून घेतली नाही, तर तशा पद्धतीची उद्विग्नता निर्माण करून ज्ञानोबारायांनी एक लीला या जगतासमोर प्रकट केली असं म्हणणं संयुक्तिक ठरणार आहे. ती लीला का आहे, कशी आहे याचाही विचार आपण काल करून आलो, परवा करून आलो. कालही त्याचा विचार आपण केला. मुख्य 2 भूमिका आपण काल या संबंधातल्या पाहिल्या होत्या. त्या म्हणजे या संपूर्ण अभंगांमधून 11च्या 11 अभंगांमधून मुक्ताबाईंनी जगाने ज्ञानोबारायांना त्रास दिला असं असलं तरी जगाला कुठेही दोष दिलेला नाही. संत महात्मे दुसऱ्याला दोष देण्यापूर्वी स्वतः आत्मचिंतन करत असतात. ताटी लावणं या शब्दाचा अर्थ दार लावणं असा आहे आणि दार लावणं या शब्दाचा अर्थ साधना बंद करणं असा आहे. परमार्थामध्ये प्रत्येक साधना म्हणजे परमात्म चरणाजवळ पोचवणारं एक द्वार आहे. ज्ञान ही साधना असेल तर परमात्म्याजवळ जाणारं ज्ञान हे एक दार आहे. कर्म ही साधना असेल, कर्म हे साधन स्वीकारलं असेल तर कर्म हे परमात्म्याच्या जवळ नेणारं दार आहे. भक्ती नामस्मरण ही साधना म्हणून मानली असेल तर ती भक्ती, ते नाम परमात्म्याच्या जवळ नेणारं दार आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक या एकेका दारातून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. ज्ञानोबारायांनी दारच लावून टाकलं याचा अर्थ साधना बंद केली. आणि ती साधना जर ज्ञानोबारायांनी बंद केली तर जगतासमोर आदर्श निर्माण कोण करणार या तळमळीपोटी केलेला हा उपदेश आहे.
तुम्ही दार लावू नका, म्हणजे साधना बंद करू नका, तुमची साधना चालू द्या, तरच या जगताला साधना कशी करावी याचा आदर्श निर्माण करता येईल. एक तळमळ आहे. ज्ञानोबारायांच्या बद्दल याचं कुठेही मनामध्ये संदेह नाही. ज्ञानोबारायांनी काय करावं हे सांगणं नाही, हे बोलणं नाही. इथं चिंतन आहे. ते फक्त ज्ञानोबारायांनी जर असं काही वर्तन केलं तर जगताचं काय होईल ही तळमळ याच्या पोटाशी. म्हणून तुम्ही असं करू नका, असं वागू नका हे सांगावं लागतं. कालही म्हणून आपण असा थोडासा जाता जाता उल्लेख करून गेलो की ज्याचा विस्तार खरं म्हणजे भरपूर होऊ शकतो, मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. तो म्हणजे 2 भूमिका काल सांगितल्या होत्या. एक भूमिका त्याच्यातली हा ज्ञानोबारायांना केलेला, मुक्ताबाईंनी केलेला उपदेश नाही, तर हा तुमच्या माझ्या सर्वांना केलेला उपदेश आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वर आहे, ज्ञानेश्वर आहे संबोधन जरी आलेलं असलं तरी ज्ञानाला ईश्वर मानणारे जे जे साधक आहेत त्या सगळ्यांनी ताटी लावून बसणं योग्य नाही. त्या सर्व साधकांनी आपापली कर्तव्य पार पाडली पाहिजेत. हा याच्या मागचा उपदेश आपण गृहीत धरला पाहिजे. ज्ञानोबारायांनी ताटी लावली याचा अर्थ काल आपण पाहून आलो की ज्ञानोबारायांनी प्रबोधन करणाऱ्या सर्व कीर्तनकार प्रवचनकारांना याच्यातून दाखवून दिलंय की कधीतरी आपल्या जीवनात दरवाजे लावून आत्ममग्न होऊन आत्मचिंतन करणं आवश्यक आहे. बदलणाऱ्या जगाच्या कल्पना आपल्याला जागेवर बसून येत नाहीत. आपल्याकडून जगाला असणाऱ्या अपेक्षा वेगळ्या आहेत. आपण जगताच्या संबंधानं करतो आहोत ते चिंतन वेगळं आहे. आपण केलेल्या कार्याचा काय काय प्रतिक्रिया कार्याची निर्माण होते आहे हे बघणं प्रबोधनकाराचं कार्य आहे. आपण जे प्रवचन कीर्तन करतो त्या कीर्तनातून प्रवचनातून केलेला बोध समाजाच्या कुठल्या स्तरापर्यंत पोचतो आहे हे मागे वळून बघणं हे प्रबोधन करणाऱ्याचं काम आहे. ते जर शेवटपर्यंत पोचत नसेल तर आपल्या प्रबोधनामध्ये आवश्यक असणारे बदल करावे लागणं हे आपलं कर्तव्य आहे. याच्यासाठी सर्व प्रवचनकार, कीर्तनकार, प्रबोधनकार, समाज कार्यकर्ते कोणत्याही क्षेत्रातून जगताच्या प्रती काही सद्भावना व्यक्त करणारे, जगताच्या संबंधानं काही कर्तव्य कर्माकडे प्रवृत्त होणाऱ्यांनी कधीतरी खोलीमध्ये दार लावून बसून आत्मचिंतन करणं आवश्यक आहे हे जगाला कळावं याच्यासाठी हा दरवाजा लावलेला आहे. कधीतरी आपण आपलं आत्मचिंतन केलं पाहिजे. ते सामान्य माणसानीच केलं पाहिजे किंवा फार मोठं कार्य ज्यांनी हातात घेतलंय त्यांनीच केलं पाहिजे असं नाही. तर जगतातल्या प्रत्येक घरात आई जर बाकी कोणतंही काम करत नसेल आणि फक्त गृहिणी म्हणून काही कर्तव्य पार पाडत असेल तर त्या गृहिणीने सुद्धा आत्मचिंतन केलं पाहिजे, करणं आवश्यक आहे. नाहीतर घरातलं वातावरण चांगलं राहत नाही. आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना कोणती भाजी आवडते हे एकदा कळल्यानंतर मग आई ते काम करते, घरातली ती स्त्री ते कार्य करते. पण मुलांच्या आवडीनिवडी कालांतराने बदलत जातात ना. लहानपणी मुलाला बाकी काही आवडत नाही, फक्त तूप आणि भात मीठ एवढंच आवडतं. म्हणजे आता ते मूल म्हातार होईपर्यंत तुम्ही त्याला तेवढंच देणार आहात का? कधीतरी चिंतन कराल की नाही की आता याच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत, याला आता अमकी भाजी आवडते, तमकी भाजी आवडत नाही. विशिष्ट टप्प्यावर येऊन गृहिणी असली तरी सुद्धा तिला आत्ममग्न होऊन विचार करावा लागेल ना. पित्याच्या बाबतीत हेच कर्तव्य आहे. त्यांनी कधीतरी आत्ममग्न होऊन हा विचार केला पाहिजे की आता किती दिवस आपण मुलाला शिव्या द्यायच्या, किती दिवस अभ्यासावरून रागवायचं. आता त्याचं वय वाढलंय, त्याला सांगण्याच्या आपल्या पद्धती बदलल्या पाहिजेत. आता आपली चप्पल तो घालतो आहे म्हणल्यानंतर आता आपल्याला त्याला मारता येणार नाही. आत्ममग्न होऊन आत्मचिंतन कराल का नाही? केवळ काहीतरी मोठं कार्य ज्यांनी हातात घेतलेलं आहे त्यांनीच आत्मचिंतन करावं, ज्याला इंग्रजीमध्ये इंट्रोस्पेक्शन असं म्हणतात. आत्मचिंतन करणारी ही व्यक्ती ही कोणीतरी मोठी अलौकिक कार्य करणारीच असली पाहिजे असं नाही. तर अभ्यास करणारा विद्यार्थीही आत्मचिंतन करू शकतो. आपापली कर्तव्य पार पाडत असताना बदलणाऱ्या समाज भूमिका, बदलणाऱ्या समाजाच्या रचना, बदलणाऱ्या समाजाच्या मनोवृत्ती या सर्वांचं चिंतन करून आपल्यामध्ये जे बदल करणं आवश्यक आहे त्याच्यासाठी आत्मचिंतन करणं महत्वाचं ठरतं. त्याच्याशिवाय आपलं कार्य पुढे जाऊ शकत नाही. ही भूमिका कळावी याच्यासाठी ज्ञानोबारायांनी दार लावून घेण्याची लीला केलेली आहे. ते जगावर रागावले नाहीत, जगावर क्रोधायमान झालेले नाहीत, उद्विग्नता निर्माण झालेली नाही, त्यांना दुःख झालेलं आहे असं नाही.
फक्त जगताला उपदेश करण्याकरता काही वेळेला क्रियेतून तो उपदेश करावा लागतो, एवढाच याचा अर्थ आहे. मग एकदा दार लावून बसलो आपण आणि जेव्हा आपण केलेल्या कार्याच्या संबंधानं निर्माण झालेल्या प्रतिक्रियांच्या योग्यायोग्यतेचा विचार करायला लागलो, मी सांगतो त्या भूमिका आपण पहा. थोडंसं चिंतन करण्याची ही गोष्ट आहे म्हणून बोलतो. जेव्हा आपण आत्ममग्न होतो, आत्मचिंतन करायला लावतो, दरवाजा लावून घेतो, हा दरवाजा लावून घ्यायचा याचा अर्थ केवळ खोलीचा दरवाजा लावून बसायचा असं नाही, तर कान, डोळे, नाक हे सगळे दरवाजे बंद करून टाकायचे. बाहेरून येणारं सगळं थांबवायचंय आणि जे आत्तापर्यंत आलेलं आहे त्याला चाळणी लावून गाळायचंय. दरवाजा लावणं याचा अर्थ काय आहे? फक्त खोलीत दरवाजा बंद करून बसला म्हणजे आत्मचिंतन झालं असं नाही. दरवाजा म्हणजे तोंडाचा दरवाजा पहिला बंद करायचा आहे. कानाचे दरवाजे जे कायम उघडे, ज्ञानोबा आहे त्याला दारवंठाच म्हणतात. श्रवण इच्छेची या पुढा दारवंठा सदा उघडा, ज्ञानोबा याला दारवंठा म्हणतात. हा सदा उघडा असणारा दारवंठा बंद करून टाकायचा. तो बंद करता येत नाही म्हणून खोलीत बसून बाहेरचा दरवाजा लावायचा. डोळ्याचे दरवाजे बंद करून टाकायचे, कानाचे दरवाजे बंद करायचे, तोंडाचा दरवाजा तर पहिला बंद करायचा आहे. पहिला बंद करायचा आहे. देवाने आपल्याला जी इंद्रिय दिली त्या इंद्रियांचं चिंतन करा. देवाने आपल्याला किती गंमत आहे पहा. देवाने आपल्याला डोळे 2 दिलेत, कान 2 दिलेत, नाकपुड्या 2 दिलेत, पण तोंड मात्र एकच दिलंय हे लक्षात ठेवा. तोंड एकच दिलंय देवाने, 2 तोंड दिलेली नाहीत, एकच तोंड दिलेलं आहे. त्या तोंडाचा उपयोग 2 पद्धतीनं आहे, हा भाग वेगळा आहे. बाकीची इंद्रिय 2-2 आहेत पण त्यांचं काम एक आहे. डोळे 2 असले तरी काम एकच आहे पाहणं, कान 2 असले तरी काम एकच आहे ऐकणं, पण तोंड एकच दिलेलं असलं तरी काम 2 आहेत, खाणं आणि बोलणं. बाकीची इंद्रिय 2-2 आहेत पण त्यांना काम एक आहे. तोंड नावाचं इंद्रिय एक आहे पण त्याला कामं 2 आहेत. ती दोन्ही कामं सांभाळून केली पाहिजे, दोन्ही कामं सांभाळून करायची. देवाने आपल्याला कान 2 दिले आणि तोंड मात्र बोलायला एकच दिलं. याचा अर्थ देवाचीच अशी अपेक्षा आहे की जेवढं ऐकता त्याच्या निम्म्यानं बोला, जेवढं निम्म्यानं बोलता त्याच्या दुपटीनं ऐकत जा. माणसानं ऐकायला 2 कान दिले, दुपटीनं ऐकावं. बोलायला तोंड एकच दिलंय, निम्म्यानं बोलावं. कानापेक्षा निम्म तोंड आहे. तोंडाचं काम कमी आहे, कानाचं काम जास्त आहे म्हणून 2 दिलेत. तोंडाचं काम वाढवायचं नाही, कानाचं काम कमी करायचं नाही. माणसाने ऐकावं जास्त, बोलावं कमी. आत्मचिंतन करताना दोन्ही दरवाजे बंद करायचे. कानाचाही दरवाजा, बाहेरून येणारं सगळं बंद आहे, डोळ्यातून आत जाणारं सगळं बंद आहे, तोंडातून आत जाणारं सगळं बंद आहे. सगळी इंद्रिय बंद करून टाकायची आणि जे आत्तापर्यंत आत आलेलं आहे त्याच्यातलं योग्य अयोग्य निवडून जे अयोग्य आहे ते बाहेर टाकायचंय, योग्य आहे ते ठेवायचंय. याला म्हणतात आत्मचिंतन, याला म्हणतात ताटी लावणं. आणि अशी ताटी लागली की मग आतमध्ये सुखदुःखाचा ज्या वेळेला विचार होतो, तारतम्यानं विचार होतो, योग्य अयोग्यतेचा विचार होतो, सुख किती मिळालं, दुःख किती मिळालं असा परिमाणात्मक विचार ज्या वेळेला घडतो, त्यावेळेला काही जणांच्या बाबतीत दुःख अधिक झालेलं असतं, काही जणांच्या बाबतीत सुख अधिक झालेलं असतं. साधं चिंतन आहे, काही मी फार वेगळं बोलतोय असं समजू नका. जीवनामध्ये प्रत्येकाला सुखदुःखाचे अनुभव आहेत. आतापर्यंत काही वेळेला सुखही मिळालंय, काही वेळेला दुःखही मिळालंय. आमचं जीवन सुखात कधी गेलं आणि दुःखात किती गेलं याचा आम्हाला आढावा घेता येत नाही. तशा अर्थाने असं म्हणता येत नाही की वयाच्या 50 पर्यंत फक्त दुःखच भोगलंय आणि 50 नंतर आता सुख भोगतो आहे, असं नाही. 50 नंतरही दुःख आहे आणि 50च्या आधीही सुख मिळालेलंच होतं नाही, असं नाही. सुखदुःखाची अशी मांडणी परिमाण म्हणून आपल्याला करता येणार नाही. तशा अर्थाने हे सुख हे दुःख असा निवाडा, असा आपल्याला निवड करता येणार नाही. काय करायचं मग? त्याच्यासाठी एक उपाय संतांनी आपल्याला सांगितलाय. मी सोप्या भाषेमध्ये तो उपाय सांगतो. आपल्या जीवनामध्ये आपण किती सुखी आहोत आणि किती दुःखी आहोत याचा आढावा घ्यायचा असेल तर संतांनी एक सोपा मार्ग आपल्याला सांगितला. माझ्या जीवनामध्ये मी किती प्रमाणात सुखी आहे आणि किती प्रमाणात दुःखी आहे
हे ठरवायचं असेल तर काही प्रश्न मलाच विचारावे लागतील, मलाच विचारावे लागतील. सोपं बोलतो, आपल्या जीवनामध्ये काय करायचं आहे याच्यापेक्षा काय केलं याची यादी लांब झालेली असली तर समजावं जीवनात सुख अधिक आहे. आणि आपल्या जीवनात विचार करताना काय केलं याच्यापेक्षा काय करायचं राहिलंय याची यादी जर लांब असेल तर समजावं जीवनात दुःख अधिक आहे. दोन प्रश्न आपण स्वतःला विचारावेत. काय करायचंय एक प्रश्न, काय केलं दोन प्रश्न. काय केलं याची यादी लांबली की जीवन सुखरूप आहे. काय करायचं आहे याची यादी मोठी दिसली की समजावं जीवनात अजून सुख यायचं आहे, दुःख अधिक आहे. सुख दुःख परिमाण म्हणून एवढे दोनच प्रश्न आहेत. विचारून पहा. कधीतरी अंतर्मुख होऊन रात्री झोपण्यापूर्वी एकदा मनाला हा प्रश्न विचारा, काय केलंय आणि काय करायचं राहिलंय. काय केलं आतापर्यंत? 60 वर्ष पूर्ण झाली, काय केलं? काही नाही. कुटुंबाच्या कर्तव्यामध्ये पूर्णता आली नाही, मुलांना योग्य शिक्षण देऊ शकलो नाही, अमुक करता आलं नाही, स्वतःचं घर बांधता आलं नाही, बांधलं तरी मनासारखं झालं नाही, अमुक वस्तू घेता आली नाही, तमुक घ्यायची इच्छा होती पण जमलं नाही, अशा पद्धतीची गाडी घेऊन फिरावं वाटत होतं पण अजूनपर्यंत जमलं नाही. काय केलं याच्यापेक्षा काय करायचं राहिलं हे जेव्हा यादी मोठी होते तेव्हा समजावं की अजून आपण म्हणावे तेवढे सुखी झालो नाही. विचारून बघा. दोन प्रश्न कायम विचारले पाहिजेत. भारतीय मानसशास्त्रज्ञांचं हे मत आहे. पतंजल योगसूत्रांनी याच्यावर विचार करताना फार चांगला विचार मांडला आहे. हे प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत. कधी कुणाच्या जीवनात दुःख अधिक असेल, कधी कुणाच्या जीवनात सुख अधिक असेल. परिणाम दृष्टीने मला बोलायचंय ते ताटीच्या संबंधानं बोलायचंय. मी तिकडे येतोय तेवढा फक्त अनुसंधान ठेवा म्हणजे झालं. असा प्रश्न स्वतःला असे प्रश्न विचारल्यानंतर त्याचं काहीतरी उत्तर येतं. त्या उत्तरावरून हे ठरवता येतं की आपलं जीवन सुखी आहे किंवा आपलं जीवन दुःखी आहे. एक तर परिणाम सुखाचा असतो, नाहीतर परिणाम दुःखाचा असतो. मिश्र परिणाम तर असतोच असतो, ते तर मानवी जीवनच आहे. पण सुख अधिक किंवा दुःख अधिक, न्यूनाधिक विचार करत असताना काही सुखाचा प्राबल्य जास्त आहे, काही ठिकाणी दुःखाचं प्राबल्य जास्त आहे. गंमत काय होते, माणसाच्या जीवनात सुख किंवा दुःख या दोन्हीपैकी कशाचंही प्राबल्य झालं तरी परिणाम मात्र एकच होतो. कसा होतो तेही सांगतो. परिणाम एकच होतो त्याचा. ज्यांच्या जीवनामध्ये दुःखाचं प्राबल्य जाणवतं ती मंडळी असा विचार करतात, एवढं करूनही अजून दुःखीच आहोत ना, मग काहीच करायला नको, ते ताटीच उघडत नाही. आणि ज्यांच्या जीवनामध्ये सुखाचं प्राबल्य त्यांना जाणवतं ती मंडळी म्हणतात, आतापर्यंत जर एवढं सुख मिळालेलं आहे तर आता पुन्हा मिळेलच याची शाश्वती नाही, मिळालेलंच तेवढं भोगा, तीही लोक ताटी उघडत नाहीत. सुख दुःखाच्या संबंधानं आत्मचिंतन करताना मानवी मनावर होणारा परिणाम हा आपल्याला अशा पद्धतीनं पाहायला सापडतो. सुखाचं प्राबल्य असेल, मनुष्य म्हणतो एवढं मिळालंय ना, बास आहे, आता जास्त मिळवण्याचा प्रयत्न करू नका. प्रयत्न केला की कदाचित सुखाच्या ऐवजी दुःखच पदरात पडेल. मिळालं तेवढं घेऊन गप्प बसा. तोही ताटी उघडायला तयार होत नाही. आणि दुःखाचं प्राबल्य ज्यांच्या जीवनामध्ये अधिक आहे ती मंडळी निराशेच्या गर्तेत जाऊन हाच विचार करतात की एवढं करूनही शेवटी दुःखच अधिक आहे ना, मग आता काहीच करायला नको, आपलं जीवन असंच संपणार आहे. तीही मंडळी ताटी उघडत नाहीत. अशा वेळेला मुक्ताबाई मदतीला येत असते. सुखाचं प्राबल्य येवो अथवा दुःखाचं प्राबल्य येवो, लावलेली ताटी जर उघडली जात नसेल आणि खऱ्या सुखाचं चिंतन जर होत नसेल तर मुक्ताबाईचे अभंग त्या काळामध्ये आपल्याला, ताटीचे अभंग आपल्याला ताटी उघडायला भाग पाडतात. ज्ञानोबारायांनाही ताटी उघडून बाहेर पडावं लागलं, त्याच्याशिवाय किंबहुना सर्व सुखी मागता आलं नाही. ताटी लावणं याचा अर्थ आत्मचिंतन करणं. ताटी लावणं याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत प्राप्त झालेल्या सुखदुःखांचं मोजमाप करणं आणि त्या मोजमापातून आपल्याला पुढे काय करायचं आहे याचं चिंतन करणं, याचा अर्थ ताटी लावणं आहे.
पण ती ताटी लावली, आत्मचिंतन केलं, ते कायम तेवढ्या पुरतच राहू नये, तर त्या आत्मचिंतनातून जे निष्कर्ष हातात येतात त्या निष्कर्षाच्या आधारावर पुढचं भविष्य सगळं ठरवता आलं पाहिजे, पुढील कार्यरेखा ठरवता आली पाहिजे. ती ठरवणं म्हणजेच ताटीचे अभंग आहेत. ताटीचे अभंग म्हणजे काय? ज्ञानोबारांनी आत्मचिंतन केलं, सुखदुःखाचा अनुभव मोजमाप घेऊन पाहिला आणि लक्षात आलं दुःख जास्त आहे, मग नको, आपलं आपण आनंदात राहिलेलं बरं. काय करायचंय? मुक्ताबाई म्हणतात हे तुमचं कार्य नाही. तुम्हाला प्राप्त झालेला आनंद जर तुम्ही तुमच्याच पुरता मर्यादेत भोगत असाल तर तुम्हाला कोणी संत म्हणणार नाही. संतांचं हे लक्षण नाही. तुम्हाला प्राप्त झालेला आनंद जगाला वाटण्याकरता तुम्ही अवताराला आला आहात, दार लावून बसायचं नाही. आपल्या जीवनात प्राप्त झालेला अनुभव हा दुःखाचा असेल, ज्ञानोबाराय म्हणतात कुठेही गेलं तरी आमचं तोंड बघितलं तरी लोकांना अपशकुन वाटतो ना, लोकांना तोंडच दाखवायला नको. मुक्ताबाई सांगतात शकुना अपशकुनाचा हा विचार तुम्ही करणं योग्य नाही. तुमच्या दृष्टीने एकच शकुन आहे, हृदयी देवाचे चिंतन. अवघा तो शकुन, हृदयी देवाचे चिंतन. हा जर शकुन असेल तर तुम्हाला खरं सुखच अजून कळालेलं नाही. खरं सुख हे परमात्मा संबंधानं निर्माण होतं. खरं सुख संसार संबंधानं निर्माण होत नाही. संसाराच्या प्रतिक्रिया तुमच्या अंतःकरणावर ज्या उमटतात त्याच्या संबंधानं जर तुमच्या अंतःकरणात दुःख निर्माण होत असेल तर ते दुःख संसार सापेक्ष दुःख ठरेल. आणि ज्या सुखामध्ये सापेक्षता येते ते सुख खरं सुख मानायला वेदांत तयार नाही. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असं तुम्हाला करता येणार नाही. तुमची कर्तव्य तुम्हाला समजावून घेतली पाहिजे. कशाच्या संबंधानं तुम्हाला दुःख, जगाच्या संबंधानं सुख दुःखाची भावना कशी काय तुम्ही बोलून दाखवू शकता? जग कसं वागतं याच्यावर तुम्ही जर सुखाच्या कल्पना मांडत असाल तर सामान्य मनुष्य आणि तुम्ही याच्यात काय अंतर राहिलं ते अंतर कळावं याच्यासाठी पहिला शब्द वापरला योगी पावन मनाचा. तुम्ही पावन आहात, मनाचे पावन आहात, तुम्ही योगी आहात म्हणजे सामान्य माणसापासून वेगळे आहात. सामान्य माणसासारख्या सापेक्ष सुखदुःखाच्या कल्पना मनात ठेवू नका. दुसऱ्याच्या संबंधानं माणसाच्या सुखाचं चिंतन करत असताना, सामान्य चिंतन करत असताना मनुष्य आपल्या सुखदुःखाचा चिंतन करतो ते इतरांच्या संबंधानं करतो. म्हणजे मला सुख मिळालं तर मी सुखी होत नाही. मी सोपं सांगतो तुम्हाला, मला सुख मिळालं तर मी सुखी होत नाही, तुम्हाला दुःख झालं तर मी सुखी होतो, ही माझी सुखाची कल्पना आहे. माझी सुखाची कल्पना माझ्यावर अवलंबून नाही, माझी सुखाची कल्पना तुमच्यावर अवलंबून आहे. वास्तविक माझं सुख माझ्यावरच आहे. तुमच्या संबंधानं मला सुख होत नाही, तुमच्या संबंधानं मी सुखी दुःखी होत नाही. पण मी सुखदुःखाचा जो संबंध ठेवला तो असा ठेवला. मला सुख कधी होतं? तुम्ही दुःखी झालात तर मी सुखी, तुम्ही सुखी झालात तर मी दुःखी. म्हणजे माझं दुःख माझ्यावर अवलंबून नाही, तुमच्यावर अवलंबून आहे. मला जर सुख द्यावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दुःखी व्हा, हे बोलणं योग्य नाही. मला जर दुःखी करायचं असेल तर तुम्ही सुख मिळवा, हे बोलणं उचित नाही. माझं सुख दुःख माझ्यावर अवलंबून आहे. कारण सुखरूपता ही ज्याच्या ठिकाणी आहे, आनंद मग्नता ज्याच्या ठिकाणी आहे, आनंद रूपता ज्याच्या ठिकाणी आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या हृदयात बसलेला रामच आहे. हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत माझ्या सुखदुःखाच्या संकल्पना सापेक्षच राहणार आहे. दुसऱ्याला दुःख काही नाही, माझ्या सुखदुःखात काही कमी नसतं, पण दुसऱ्याचं बघितलं की मला कमी वाटत असतं. गावामध्ये एखाद्या माणसाचा एकच असं 2 मजली घर असतं एखाद्या माणसाचं. खेड्यामध्ये एखादाच मनुष्य असा असतो की ज्याचं 2 मजली घर आहे. त्याच्या शेजारी कोणी 3 मजली बांधलं की याला वाटतं आपलं लहान झालं. काय झालं याच्या घरात? काही भिंती जवळ आल्या का, जमिनीत गेलं का, वर आलं, काय झालं? काहीच नाही. शेजारच्याने 3 मजली बांधलं म्हणून मला माझं 2 मजली लहान वाटायला लागलं. म्हणजे माझे मजले कमी झाले नाहीत, माझे मजले जमिनीत गेले नाहीत, माझ्या घराच्या भिंती जवळ आल्या नाहीत, खोल्यांचे आकारमान कमी झाले नाहीत, क्षेत्रफळ कमी झालं नाही, पण विनाकारण आता मला वाटायला लागतं काय शेवटी आपलं घर लहानच आहे. इतके दिवस वाटलं नाही, ते इतके दिवस वाटलं नाही कारण माझ्या वर कोणी नव्हतं. आता वाटायला लागलंय कारण माझ्या जवळ माझ्यापेक्षा उंच इमारत बांधणारा जन्माला आला म्हणून. माझं सुखदुःख माझ्यावर अवलंबून नाही, ते इतरांवर अवलंबून असेल
तर त्या सुखदुःखाचं चिंतन करणं अत्यंत आवश्यक आहे. दृष्टांत नेहमीचा सांगितला जातो. बादशाह आपल्या सरदारांबरोबर फिरायला बाहेर पडला. यमुनेच्या वाळवंटात संध्याकाळच्या वेळेला जाऊन बसला. उन्हाळ्याचे दिवस, गार हवा सुटली, पाणी वाहतंय समोर, जरा थंड वाटेल म्हणून यमुनेच्या वाळवंटामध्ये जाऊन बसला. बसल्यानंतर माणसाच्या हाताला चाळा लागतो काहीतरी. चाळा म्हणून त्याने तिथले एक काटकी उचलली, वाळूमध्ये अशा रेघा मारायला लागला. एक रेघ बादशहाने मारली आणि बादशहाच्या मनात असा विचार आला. त्यांनी तो प्रकट रीतीनं बोलून दाखवला सर्व सरदारांना की म्हणे, वाळूमध्ये मी ही एक रेघ मारली या काठीनं, या रेषेला स्पर्श न करता ही रेषा लहान करून दाखवायची. हात लावायचा नाही, पाय लावायचा नाही, याच्यावर पाणी टाकायचं नाही, याच्यावर माती टाकायची नाही, पण ही रेषा लहान करून दाखवायची. सरदारांना विचारलं, सरदार आले, त्यांनी प्रयत्न केला. आता रेषा लहान करायची म्हणजे पुसावी तरी लागेल. हात लावायचा नाही, हात लावायचा नाही, पाय लावा तेही चालत नाही, वर माती आणून टाका तेही चालत नाही, मग रेषा लहान करायची कशी? कुणालाही जमलं नाही. बिरबलाला विचारलं, बिरबल तू करशील का? म्हणे सहज करेल. काय करशील? काही नाही. बिरबलाने त्याच्याच हातातली काठी घेतली आणि त्या रेषेच्या शेजारी तिच्यापेक्षा मोठी रेषा मारली आणि सांगितलं, बघा तुमची लहान झाली. आमच्या सुखाचं हेच आहे ना. आम्ही तरी काय वेगळं करतो आहोत? आमचं सुख लहान आहे का मोठं आहे हा प्रश्न नाही. दुसऱ्याची रेषा मोठी झाली म्हणून आम्हाला आमचं सुख लहान वाटतं. आमचं सुखदुःख दुसऱ्यावर अवलंबून नसतं, आपलं सुखदुःख आपल्यावर अवलंबून असतं. आपण आत्मस्वरूपाची काय जाणीव करून घेतो याच्यावर आपल्या सुखरूपतेचं चिंतन करता येतं. जग कसं वागतं या संबंधानं मला सुखी दुःखी व्हायचं कारण नाहीये. ज्ञानोबारायांना मुक्ताबाईंनी जे सांगितलं ते अशाच स्वरूपाचं आहे. तुम्ही चिंतन करून पहा. सगळं जे सांगितलं ते अशाच स्वरूपाचं आहे. बाकी जगाच्या संबंधानं जग तुम्हाला बोलतं, जग तुमच्याशी असं वाईट वागतं म्हणून तुम्हाला वाईट वाटावं, असं जर जगाच्या संबंधानं तुमच्या मनात दुःख निर्माण होत असेल तर हे दुःख सापेक्ष दुःख झालं. आणि जिथं सापेक्ष दुःखाची कल्पना आहे, एक सिद्धांत म्हणून सांगतो, जगतामध्ये जे जे सापेक्ष आहे ते नष्ट होणार आहे. वेदांताचा हा सिद्धांत आहे. जे जे जगतामध्ये सापेक्ष म्हणून आहे ते सगळं नष्ट होणार आहे. जे जे निरपेक्ष आहे तेच फक्त स्थिर राहत असतं. सापेक्षता नेहमी नष्ट होते. किंबहुना नश्वर पदार्थाच्याच बाबतीत सापेक्षतेचा विचार करावा लागतो. नित्य आणि शाश्वत वस्तूच्या आणि स्थिर पदार्थाच्या बाबतीत तुम्हाला सापेक्षतेचा विचार करता येत नाही. नश्वर पदार्थाला सापेक्षता लागू शकते. नित्य शाश्वत असणाऱ्या परमात्मा काही सापेक्ष आहे का? परमात्म्याच्या व्यतिरिक्त आहे कोण म्हणून त्याची सापेक्षता मानावी? सापेक्षता ही नेहमी दोन पदार्थामध्ये विभागल्या जाते. जे केवळ एकच असतं ते कधीच सापेक्ष नसतं. सापेक्षता ही नेहमी दोन पदार्थामध्ये असते. सापेक्षता वर्गीकरण करते. सापेक्षता ही व्यक्ती, देश, काल या सगळी नष्ट होते. किंबहुना नश्वर पदार्थाच्याच बाबतीत सापेक्षतेचा